हाय, गुड मॉर्निंग. तर मी आज एक नवीन शूट करते, जे मी घरीच करणार आहे. आणि मी आता तयार होते आहे त्यासाठी. सो मी विचार केला की आजचा एक ब्लॉग बनवूया. आणि आता मी जस्ट मेकअप करते आहे, माझा लुक कसा असणार आहे, हेअरस्टाईल काय असणार आहे आणि मी घरामध्ये कसं शूट करणार आहे, हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो आपण आता मेकअप सुरू करूया. मेकअप ॲक्च्युली मी घरीच करते, कारण मला नाही आवडत मेकअप आर्टिस्टकडून मेकअप वगैरे करायला, कारण वी डोंट नो हाऊ इट टर्न्स आउट. सो त्यामुळे मी मेकअप घरीच करते. मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय करते. सगळ्यात आधी मॉइश्चरायझर, जे जॉन्सन्स बेबीचं आहे. मला मध्यंतरी खूप पिंपल्स आले होते. मला नाही माहिती कशामुळे. मला स्किन ॲलर्जी झाली होती कुठल्या तरी कॉस्मेटिक प्रोडक्टची. सो त्यानंतर मी ट्रीटमेंट घेतली आणि आता होईल तेवढं माइल्ड प्रोडक्ट्स वापरायचा प्रयत्न करते, ज्यामध्ये कमी केमिकल आहे असे. त्यानंतर लिप बाम, आणि सनस्क्रीन तर खूप मस्ट आहे, तुम्ही ऐकलंच असेल. प्रत्येक स्किन केअर आणि मेकअपच्या व्हिडिओमध्ये सनस्क्रीन हे कॉमन आहे, कारण पाहिजे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर. सो हे मला माझ्या डर्मॅकने रिकमेंड केलेलं आहे, सो मी तेच यूज करते. देन कलर करेक्टर, जे डार्क स्पॉट आणि अंडर आय सर्कल हाईड करतं, सो ते लावते. मला माझ्या प्रत्येक लुकमध्ये जेवढा मेकअप सिम्पल सटल ठेवता येईल तेवढा ठेवते, कारण माझ्या फेसला हेवी मेकअप सूट करत नाही असं पर्सनली मला वाटतं. कारण आधीच चेहरा लहान आहे आणि त्यात आणखी खूप जास्त हेवी असं काही केलं माझ्या स्किनवर की ते खूप विचित्र दिसतं, जे मला आवडत नाही. त्यामुळे मी कधीच हेवी मेकअप प्रेफर करत नाही. आता मी लॅक्मेचं मूस फाउंडेशन यूज करते आहे. येस, त्याचा शेड कुठे, हां, त्याचा शेड आहे गोल्डन सँड, जो माझ्या स्किन टोनचा आहे. त्याचं कव्हरेज खूप छान आहे. तुम्हाला जर हेवी कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही त्याची आणखी लेअर बिल्डअप करू शकता. सो आता मी सेम फाउंडेशन नेकला लावते, कारण डिस्कलरेशन दिसून नये, फरक दिसून येतो नेकमध्ये आणि फेसमध्ये. फाउंडेशन झालं आहे. आता मी लूज पावडर लावते स्किनवर. इथे मिरर आहे त्यामुळे मिररमध्ये बघून मी मेकअप करते. ही बनाना पावडर आहे. आय मेकअप करणार आहे, सो त्यासाठी मी स्विस ब्युटीचं पॅलेट यूज करते आहे, जे खूप पॉकेट फ्रेंडली आहे. कुठे पण आपण कॅरी करू शकतो. आणि यामध्ये कलर्स पण तुम्ही बघू शकता, एकदम असे चंकी बंकी वगैरे नाही आहेत. इंडियन वेअरमध्ये सुद्धा तुम्ही यातले शेड्स यूज करू शकता आणि वेस्टर्न वेअरवरती सुद्धा ऑफकोर्स करू शकता. सो सगळ्यात आधी मी हा ब्राऊन कलरचा शेड घेते, एकदम लाईट. हे दुसरं एक पॅलेट आहे, जे आयब्रो पॅलेट आहे ॲक्च्युली, पण त्यामध्ये ब्लॅक कलरचा शेड नव्हता म्हणून मी यातला ब्लॅक घेते. मी पुन्हा थोडासा हा पिंक शेड घेऊन वर क्रीज करते, कारण हॅश लाईन दिसतात. आयब्रोज करते. फार हार्श ठेवणार नाही आहे, कारण माझं एक पार्सल आलं होतं, सो ते मी रिसीव केलं. त्यांच्याकडे एकच आयब्रो घेऊन गेले मी, अशीच बनवलेली, इकडची अशीच. काय म्हणतील हे लोक. मी लायनर वगैरे काहीच यूज करणार नाही आहे, कारण आता फक्त मी मस्कारा लावेल लॅशेस दिसण्यासाठी. एकदम असे फुलर लॅशेस दिसले पाहिजेत.
लायनर आणि काजळ वगैरे हे सगळं घातल्यावरती ऑलरेडी माझे डोळे खूप बारीक आहेत. तुमचे जर डोळे मोठे असतील तर तुम्ही हे सगळं यूज करू शकता. माझे डोळे लहान आहेत आणि मी स्मोकी आईमध्ये आणखी ब्लॅक सगळं करून ठेवलं. म्हणजे लायनर आलं, परत काजळ आलं, तर माझे डोळे आणखी लहान दिसतात. त्यामुळे मी 2-3 कोट मस्काराचे लावेन. सो तो आधीचा जो मस्कारा होता हा होता मेबलिन न्यूयॉर्कचा हायपर कर्व वॉटरप्रूफ मस्कारा. आणि हा आहे लॉयल पॅरिसचा व्हॉल्युमिनस लॅश पॅराडाईज. सो हा यूज करते आहे. एक्स्ट्रा प्रोडक्ट काढून घेते कारण ते खूप लॅशेसमध्ये अडकतं आणि ते फेक दिसतं, जे आपल्याला दिसायला नको आहे. सो दिसतोय तुम्हाला डिफरन्स? कॅमेरा तेवढं कॅप्चर करत नसेल आणि इकडे काहीच दिसत नाही आहे. सो हा फक्त त्याचा एक कोट झाला आणि याचे मी डबल कोट यूज करणार आहे. सो 3 कोट यूज करेन मस्काराचे. थोडासा एकदम लाईट ब्राऊन कलर या पॅलेटमधून, आयब्रोच्या पॅलेटमधून हा आहे तो मी थोडंसं लॅश लाईनला यूज करणार आहे. काहीतरी पडलं, ठीक आहे. जेणेकरून तो काजळचा इफेक्ट येईल. सो मी आत्ता ब्लशर यूज करते. ब्लशर माझ्याकडे शुगरचं, ज्याचा शेड नंबर आहे 04 सॅल्मन सुपरस्टार, आणि तो ऑलमोस्ट मी संपवला आहे आणि सेम शेड मी परत रिपर्चेस केला आहे कारण हा शेड मला खूप आवडतो. सो आणि खूप नॅचरल दिसतो हा शेड लावल्यावरती. डेसाठी पण तुम्ही लावू शकता, डे लाईटमध्ये पण छान दिसतो हा शेड आणि रात्रीसुद्धा बेस्ट दिसतो. तो याने मी एक्स्ट्रा वाईप ऑफ केल्यानंतर आणखी एकदा पावडरने सेट करते. हे सी आता एकदम न्यूट्रल झालेला आहे तो, खूप जास्त दिसत नाही आहे आणि एकदम नॅचरल फिनिश दिसते आहे. तर नंतर आता मी यूज करते हायलायटर, जे हाफ अँड हाफ ग्लो पॅलेट आहे. आय थिंक येस, हाफ अँड हाफचं ग्लो फॉर इट, हां ग्लो फॉर इट म्हणून पॅलेट आहे, जे थोडंसं गोल्डन शेडमध्ये शिमरी आहे, पण सिल्वर नाही, गोल्डन शेडमध्ये जातं कारण मी वॉर्म अंडरटोनची आहे. आणि माझ्या टोनसाठी मला असं वाटतं की हे बेस्ट जातं, नॅचरल दिसतं. मी जर असं थोडं सिल्वर वगैरेसाठी गेले तर ते दिसतं लावलं आहे आपण काहीतरी आणि असं. सो आपल्याला नॅचरल हवं आहे, त्यामुळे गोल्डन टोन मला जातो, मी वॉर्म अंडरटोनची असल्यामुळे. आय नो मी चुकीचा ब्रश यूज करते, पण मला या ब्रशने हायलायटर लावायला खूप इझी जातं आणि असं काही नसतं की याच ब्रशने हेच करायचं. आपण ज्यात कम्फर्टेबल आहोत ते मी यूज करते ब्रश. नोज कटिंग केलेली नाही आहे, एकदम लाईट थोडीशी करेन या टोनने, ब्राऊन, एकदम हार्श नाही. सो या आपला मेकअप झाला आहे. आता फक्त आपल्याला लिपस्टिक यूज करायची आहे. ही शुगरची आहे, ज्याचा शेड आहे 07 आणि अगेन शुगरचीच, त्याचा शेड 03 सहारा सँड्स असं त्याचं नाव आहे. बाकी जवळपास माझ्याकडे सगळे न्यूड शेड आहेत, तो आपण 2-3 शेड मिक्स करून लिप शेड रेडी करूया. आणि ही शुगरची किती क्यूट आहे, जी मला कॉम्प्लिमेंटरी मिळाली आहे. सगळ्यात आधी मी यूज करेन रेनेची लिपस्टिक, ज्याचा शेड आहे 02 पेटल. मी लिप बाम यूज केला होता, तो मी पुसून येते या. सो आता रेनेची लिपस्टिक 02 पेटल ती लावते.
थोडा पिंक शेडमध्ये जातो. देन त्यावर मी यूज करणार आहे ही मेबलिनची क्रिम्सन रोज म्हणून, जो थोडासा ब्राऊन शेडकडे जातो, म्हणजे रस्ट ब्राऊन वगैरे असतो ना तशा टाईपमध्ये आहे. सो ही मेबलिनची यूज केली. देन लास्ट शुगरची बुलेट लिपस्टिक, जो आहे 07 शेड नंबर. तीन लिपस्टिक मी मिक्स केल्यात आणि हा छान असा ब्राउनिश शेडमध्ये थोडासा रेडिश टाईपमध्ये शेड निघून आला आहे, जो मला खूप आवडला. सो मी आता हेअरस्टाईल करते आहे. आपला मेकअप झालेला आहे ऑलमोस्ट. असे कर्ल्स केले आणि आता मी आउटफिट घालून येते. सो दाखवते तुम्हाला कम्प्लीट लुक कसा दिसतो. ज्वेलरी अजून बाकी आहे. हा माझा ड्रेस असणार आहे आजचा. मी आता ज्वेलरी वेअर करते. मी ही रिंग घेतली आहे, जी मला खूप आवडली होती आणि फायनली मी आता त्याला यूज करू शकते. सो ही रिंग प्लस ब्रेसलेट आहे. ही रिंगसाठी हे छान वाटतं. सो असा सेटअप लावला आहे मी घरात, तुम्ही बघू शकता. आणि आता यावर मी ते शूट करणार आहे. प्रोफाईल असते की आमची ही प्रोफाईल चांगली आहे, ही सवी आहे. सगळे बोलूनच आहेत असे सगळे. थोडी नेक्स्ट पुढे रेडी वेट काढून नको फोटोज कसे